मी अंड्याला नॉनव्हेज नाही व्हेज समजते आणि ह्याची कारणंही सांगते. नंबर 1, अंडी जी आपण खातो ती अनफर्टिलाइज्ड असतात, म्हणजे हे अंड फोडल्यानंतर पिल्लू येत नाही. कोंबडीचा साधारणपणे 24 ते 27 तासांची रिप्रोडक्टिव्ह सायकल असते, म्हणजे एक कोंबडी साधारणपणे 4 ते 6 अंडी आठवड्याला देते. जेव्हा या सगळ्या कोंबड्या स्पेशली ब्रीडिंग केल्या जातात इन ॲब्सेन्स ऑफ रूस्टर किंवा कोंबडा किंवा मेल चिकन, तेव्हा ही अंडी फर्टिलाइज होतच नाहीत. म्हणजे आपण जी अंडी खातो ती अनफर्टिलाइज्ड असतात, ह्याच्यामध्ये पिल्लू नसतं. काही वर्षांपूर्वी कदाचित ही काळजी नीट न घेतल्यामुळे तुमच्या खाण्यात कधीतरी फर्टिलाइज्ड अंड आलंही असेल, पण आता असले प्रकार होत नाहीत. शिवाय अंड्याचा वास बघून तुम्हाला ते नॉनव्हेज वाटत असेल तर असंही नाहीये. हा वास त्याच्यातल्या सल्फर कंपाऊंडमुळे त्याला येतो आणि जसं जसं तुम्ही अंड अजून शिजवाल तसा हा वास आणि त्याचा उग्रपणा अजून वाढतो. पण याच सल्फर कंपाऊंडमुळे गार्लिक आणि ऑनियनला सुद्धा उग्र आणि पंजंट वास असतो. अंड्यामध्ये फ्लेश नाही आहे, ब्लड नाही आहे आणि मीठ नाही आहे. अंड आपण ॲनिमल प्रॉडक्ट म्हटलं पाहिजे, ॲनिमल नाही. म्हणजे जसं दूध ॲनिमल प्रॉडक्ट आहे तसंच अंड सुद्धा ॲनिमल प्रॉडक्ट आहे. अंड मिळवताना कोणतंही किलिंग होत नाही. कोंबडी अंड देतच असते, आपण कोंबडी मारून अंडी मिळवत नाही. आणि याच सगळ्या कारणामुळे मला अंड नॉनव्हेज नाही व्हेज वाटतं. अंड तुम्हाला सगळे 9 इसेन्शियल अमायनो ॲसिड्स देतं. अंड हे चीपली अवेलेबल आहे आणि मुबलक प्रमाणात मिळतं. म्हणजे बाहेरनं वे प्रोटीनचे महाग डबे आणण्यापेक्षा अंड हा त्याला खूप छान रिप्लेसमेंट आहे. अंड छान क्वालिटीचं आयर्न देतं, कोलिन सारखं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाचं असलेलं एलिमेंट देतं. शिवाय खूप अँटीऑक्सिडंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स आणि ओमेगा ॲसिड सुद्धा देतं. तुमच्या घरी तुम्ही कधीच अंड बघितलं नसेल किंवा ट्रेडिशनली कधीच तुम्ही अंड खाल्लं नसेल तरी सुद्धा आता काळ बदलतोय. तुम्ही अजून जास्त रॅशनल विचार करू शकत आहात आणि म्हणूनच तुमच्या हेल्थसाठी आणि फिटनेससाठी जर अंड खावं लागणार असेल तर ते ट्राय करायला अजिबात घाबरू नका. अंड हे नॉनव्हेज नाहीच आहे, अंड हे व्हेजच आहे. सी यू.